रत्नाप्पा कुंभार, सारे पाटील, सरोजनीताई खंजिरे, राजू शेट्टी असे दिग्गज नेते ज्या मतदारसंघामध्ये घडले तो मतदारसंघ म्हणजे शिरोळ विधानसभा मतदारसंघ। याच विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील पाटील, लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। कोल्हापूरमध्ये असणारा हा विधानसभा मतदारसंघ जास्त चर्चेत नसतो, पण या विधानसभा मतदारसंघामध्ये एखादा विषय जर चर्चेत आलाच तर त्याचा इम्पॅक्ट हा कोल्हापूर, सांगली आणि आजूबाजूच्या कर्नाटक परिसरामध्येही झालेला आजपर्यंत दिसून येतो। या विधानसभा मतदारसंघामध्ये डबल आमदार फारच कमी झाले। सारे पाटील यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेच, रत्नाप्पा कुंभारांची ओळख तर कोल्हापूरला आहेच। राजू शेट्टी यांनी ऊस आंदोलन घेऊन संसदेपर्यंत हे आंदोलन गाजवलं देखील। या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या 2024 विधानसभेचा जर विचार केला तर नेमकी परिस्थिती काय आहे। सध्याचे विद्यमान आमदार राजेंद्र यड्रावकर हे आता सध्याचा विचार केला अपक्ष म्हणून काम पाहत आहेत। 2019 जर चित्र पाहिलं तर राजेंद्र यड्रावकर यांना 90,000 इतकं मतदान पडलं होतं। उल्हास पाटील यांना 62,000 तर मडनाईक यांना 51,000 इतकं मतदान पडलं होतं। 2019 सालीच यड्रावकर यांना शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा छुपा पाठिंबा मिळाला होता आणि ते आमदार झाले होते। महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांना सन्मानपूर्वक मंत्रिपद दिलंही देखील होतं। नंतर महायुतीचं सरकार आलं आणि यड्रावकर यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला। एकनाथ शिंदे यांचे जवळचे म्हणूनच त्यांना ओळखलं जातं। 2024 ला विचार केला तर यड्रावकरांना महायुतीतून तिकीट मिळेल अशी चर्चा आहे, पण यड्रावकर हे अपक्ष उभा राहतील किंवा शरद पवार यांच्या पाठिंबामुळे 2019 ला त्यांना आमदारकी मिळाली होती। 2014 लाही त्यांनी तगडी झुंज दिली होती, पण त्यांना आमदारकी मिळाली नव्हती। त्यामुळं पुन्हा एकदा यड्रावकर हे तुतारी हातात घेऊ शकतात अशी ही चर्चा या मतदारसंघामध्ये आहे। जर त्यांनी तुतारी हाती घेतली तर त्यांचे जिंकण्याचे चान्सेस हे अजून वाढू शकतात, असंच त्यांचे जवळची लोक बोलताना दिसून येत आहेत। दुसरं नाव चर्चेत येतं ते म्हणजे उल्हास पाटील। शिवसेना, उद्धव ठाकरे यांचे जवळचे संबंध असणारे, शिवसेनेसोबत एकनिष्ठ असणारे, 2014 ला आमदार असणारे उल्हास पाटील यांची ओळख ऊस आंदोलन तळागाळातील कार्यकर्त्यांचे जवळचे संबंध असलेला नेता म्हणून या मतदारसंघामध्ये आहेच। त्यांनी आपला जनसंपर्क वाढवायला सुरुवात देखील केली। विधानसभेची तयारी त्यांनी चालू केली देखील। यामध्ये सध्या महाविकास आघाडीकडून त्यांनाच उमेदवारी मिळेल असं म्हटलं जातं। यड्रावकर यांनी जर तुतारी हातात घेतली तर महाविकास आघाडीकडून नेमकं कोणाला तिकीट मिळेल या संदर्भात द्विधा परिस्थिती निर्माण होऊ शकतेच। यामध्ये खूप महत्वाचा फॅक्टर ठरतो तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना। राजू शेट्टी यांनी खासदारकी याच मतदारसंघाच्या जीवावर मिळवली। 2024 ला त्यांनी खासदारकीचा प्रयत्न तर केला, त्यांना शिरोळ मतदारसंघामधून चांगलं मताधिक्य मिळालं, पण ते म्हणावं असं नव्हतं। राजू शेट्टी यांची द्विधा असणारी भूमिका आणि मडनाईक यांनी आपला संपर्क वाढवलाय, पण ते जिंकू शकतात किंवा महाविकास आघाडी आणि महायुतीतली मतं ते स्वतःला मिळवून दुसऱ्याच उमेदवाराला त्याचा फायदा मिळवून देऊ शकतात अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे। पण त्यांची भूमिका ही खूप महत्वाची ठरणार आहे। आणखीन एक नाव या विधानसभा मतदारसंघामध्ये खूप चर्चेत आहे ते म्हणजे गणपतराव दादा पाटील। काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले गणपतराव दादा पाटील दत्त साखर कारखान्यामध्ये त्यांनी केलेलं काम आणि दत्त साखर कारखान्याचा पॅटर्न हा व्हिएतनाम मध्ये जाऊन पोहोचलेला, यामुळे त्यांची असलेली ओळख ही खूप प्रभावी ठरू शकते। महाविकास आघाडीमध्ये जर त्यांना उमेदवारी मिळाली तर तेही चांगली फाईट या ठिकाणी देऊ शकतात। जरी नाही मिळाली तरीही महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवारासाठी ते चांगले प्रयत्नही या ठिकाणी करू शकतात। याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नक्की होऊ शकतो। यासोबतच आणखीन एक महत्वाचा फॅक्टर ठरतो तो म्हणजे यड्रावकरांना जर महायुतीतून तिकीट नाही मिळालं तर भारतीय जनता पार्टीकडून इथं राजवर्धन निंबाळकर जे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना उमेदवारी मिळू शकते। त्यांनी तशी तयारीही चालू केली आणि त्यांचे संबंध भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चांगले आहेतच, याचा फायदा त्यांना मिळू शकतो। आणखीन एक नाव भारतीय जनता पार्टीतून चर्चेत येतं ते म्हणजे माधवराव घाडगे।
त्यांनाही उमेदवारी मिळू शकते. एकंदरीत काय, शिरोळ विधानसभा मतदारसंघाचा घोळ हा तिकीट वाटपाला नक्की उफाळून येऊ शकतो आणि कोणाला तिकीट मिळेल हे काही दिवसात उघड होईलच. पण तुम्हाला काय वाटतं की शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं तिकीट कोणाला मिळेल आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघाचा 2024 चा आमदार कोण असेल हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. राजेंद्र येड्रावकर हे अपक्ष निवडणूक रिंगणात असतील, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या चिन्हावर उभा असतील किंवा शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर उभा असतील, यापैकी कोणत्या चिन्हाचा त्यांना फायदा होईल हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.